असे दिवस रोज येत नाहीत, म्हणून आजचा क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अंगारकी संकष्टीला आमच्या मावशीच्या घरी कार्यक्रम असतो, त्यामुळं आणि जेवण पण असते. त्याच्यासाठीच आम्ही हे असे मोदक करून घरूनच घेतले होते. गॅस संपला होता म्हणून असं चुलीवरतीच मोदक उकडत ठेवलं आणि नंतर निघालो मावशीच्या घरी साजूरला. तर गाव जवळच आहे, त्यामुळं आम्ही दुपारनंतरच निघालो होतो. तर मावशीचं घर आलं बघा इथं. इथे आलो तोपर्यंत इथं मावशीच्या जावा, मावशी, नंतर आई या पावट्याच्या शेंगा सोलत बसल्या होत्या, कारण जेवणाचा बेत होता. मग इथं बघा मावशीच्या घरातच त्यांनी गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. खूप दिवसापासून त्यांच्यात ही मूर्ती आहे. मग असं जेवणाच्या तयारीला लागलं होतं. तांदूळ, थोड्या पावट्याच्या शेंगा सोलायच्या राहिल्या होत्या, म्हणून म्हणलं आता पावट्याच्या शेंगा पण सोलाव्या. आणि इकडं बघा अनुराजला एक मैत्रीण भेटली होती, मावस भावाचीच पोरगी. दोघे जण खेळत बसले होते आणि आता कांदा चिरायचा होता, त्यामुळं आम्ही तिघींनी, मावशीची जाव आणि सासूबाई आणि मी, असं तिघीने आम्ही कांदा चिरला. तर इकडं चुलीवरती पाणी ठेवलं होतं भात शिजवण्यासाठी. जेवण तर आमचे काका आणि त्यांची सून बनवणार होती. मग त्यांचं चाललं होतं असं दोघांचं. हे भात तयार झाला होता, नंतर पावट्याची आमटी टाकली, त्याला उकळी आल्यानंतर ही अशी बटाटा आणि वाटाण्याची पण भाजी बनवायची चालली होती. आणि नंतर आता चपात्या कणिक मळून ठेवली होती. मग इथं चपात्या बनवायच्या. तर ह्या दोघीजणी बहिणी म्हणजे माझी मावशी आणि आई दोघीजणी बनवत होत्या. आणि इकडं मावशीची धाकटी जाव म्हणजे भारती काकी आणि मी, आम्ही दोघीजणी चपात्या बनवत होतो. इकडं राजभैयानं गणपतीला आरती अगरबत्ती लावून फुले ही ठेवली आणि आता तयारी झाली भजनासाठी. तर हे भजनी मंडळ आलं होतं आणि त्यांचं चाललं होतं सराव करायचा. मग इथं हळदी कुंकू लावून घेतलं, नंतर गुलाल पेटीला, नंतर तबल्याला, असं सर्वांनाच गुलाल लावून घेतला आणि त्यांनी मग चालू. हे भजनी मंडळ मावशीच्या गावातीलच होते, त्यात महिला पण होत्या. त्यांनी खूप छान अभंग गायले. अभंग ऐकून अंगावर काटाच येत होता, कारण अभंगच इतके छान गात होते. नंतर मी गणपतीच्या पाया पडून सगळ्यांच्याच पाया पडले आणि आशीर्वाद घेतला सगळ्यांचाच. तर हे आमचे सासरे इथं बसले होते आणि त्यांच्या शेजारीच काका बसले होते. मग त्यांचा पण आशीर्वाद घेतला. आणि इकडं आता अनुराजला तर झोप आली होती, म्हणून तो मांडीवरतीच झोपला होता. त्याची म्हणजे अभंग ऐकत ऐकतच त्याची झोप लागली. अंगारकी संकष्टी दिवशी गणपती बाप्पाचं नाव घेतलं तरी मन शांत होतं. नंतर असं आरतीसाठी सर्वजण उभे राहिले होते. गणपती बाप्पा सर्वांच्यावर अशीच कृपा ठेव, सगळ्यांना चांगलं आरोग्य दे, मुलांना उदंड आयुष्य लाभू दे आणि जे काय प्रयत्न करत असतील त्यांना यश लाभू दे. आरती करताना एवढी लोक बघून मनात वाटत होतं की अजून तरी लोक भक्ती मार्गात आहेत म्हणून. आरती झाल्यानंतर आम्ही चंद्राला ओवाळला आणि पुरुष मंडळी तोपर्यंत त्यांचं जेवण झालं होतं. नंतर आम्ही सर्व घरातील महिला एकत्र जेवाय बसलो. तर असा हा कार्यक्रम मावशीच्या जावा, नंतर सुना, आम्ही सर्वांनी मिळून पार पाडला. आणि असा होता आजचा व्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.